थोड्या वेळाने पूर्ण पत्र वाचल्यावर ते जेव्हा ते पत्र बाजूला धरता तेव्हा त्यांच्या डोळ्यात राग होता, अश्रू होते, पण तरीही त्यांच्या मनातले भाव कळत नव्हते. काय लिहिलं असेल मयुरीने त्या पत्रात हा मोठा प्रश्नच होता. आता पुढे. इकडे ऑफिसमध्ये मयुरीचा दिवस मात्र मजेत चालला होता. तिच्या चेहऱ्यावर तिने पत्रात जे काही लिहिलंय त्याचं कसलंच टेन्शन नव्हतं किंवा तिने ते घेतलं नव्हतं. शिवाय आज ऑफिसला दीपाली देखील आलेली नव्हती, त्यामुळे तर दिवस अजूनच चांगला जात होता. लंच ब्रेकमध्ये आज पण सगळे कालसारखेच एकत्र बसले होते. मीनाक्षीमुळे अनायला आज पण मयुरी शेजारी बसावं लागलं होतं, पण आज त्यांचा दोघांचाही टिफिन सेम नव्हता. मयुरीने सकाळीच दोघांसाठीही वेगवेगळा टिफिन बनवला होता. वाव सर, तुमचा टिफिन खूप टेस्टी आहे. आज पण तुम्ही बनवलाय? मीनाक्षी अनायला विचारते. मयुरीला तिचं आश्चर्य वाटत असतं, कारण एरवी ऑफिसमध्ये कमी बोलणारी मीनाक्षी फक्त अनाईसोबतच एकदम फ्रँकली बोलत असते. नाही, आज माझ्या आयुष्यातील समवन स्पेशलने बनवलाय टिफिन. अनय गुपचूप त्याचा टिफिन खात एक नजर मयुरीकडे टाकत बोलतो. पण इकडे मयुरीचा घास मात्र घशातच अडकतो. तिला ठसका लागतो. तशी मीनाक्षी पाण्याची बॉटल तिच्या पुढे करते. वाव सर, समवन स्पेशल मीन्स यू आर कमिटेड विथ समवन. त्यांच्या ऑफिसमधला एक जण उत्सुकतेने बोलतो. ॲक्च्युअली यस, मी कोणाशी तरी आयुष्यभरासाठी कमिटेड आहे, अनय म्हणतो. वाव, सगळेच एकसोबत बोलता. पण मयुरीला मात्र काय बोलावं हे सुचतच नाही. ती आपली गप्प मान खाली घालून तिचा टिफिन खात बसते. दॅट्स ग्रेट सर, कधीतरी आमची पण भेट घडवा तुमच्या समवन स्पेशलसोबत, मीनाक्षी हसत बोलते. या शुअर, व्हाय नॉट, पण त्याआधी तुम्हाला तुमच्या समवन स्पेशलशी आमची ओळख करून द्यावी लागेल. मी? माझ्या म्हणजे तुम्ही काय बोलताय सर? माझं अजून तरी असं काहीच नाही आहे, मीनाक्षी नजर चोरत बोलते. मी सहज बोललो, मला एवढं पण सिरियसली घ्यायची गरज नाही आहे, अनय हलकेच हसत बोलतो. मीनाक्षी काहीच न बोलता गुपचूप मान खाली घालते. असंच गप्पा मारत त्यांचा लंच ब्रेक संपतो. सगळे पुन्हा आपापल्या कामाला लागतात. इकडे आयुष रामसाठी गुपचूप वाटीत शिरा घेऊन स्टडी रूममध्ये येतो तेव्हा ते खिडकीबाहेर एकटक पाहत कसला तरी विचार करत होते. दद्दू, मी शिरा आणलाय तुमच्यासाठी, आयुष शिऱ्याची प्लेट तिथे टेबलावर ठेवत बोलतो. पण त्याचे शब्द त्यांच्या कानापर्यंत पोहोचतच नाही. दद्दू, शिरा हवाय ना की परत नेऊ? जाऊ दे, नेतोच. आयुष परत जायचं नाटक करायला लागतो, पण तरीही राम काहीच रिॲक्ट करत नाही, म्हणून मग आयुष त्यांच्याजवळ जातो. दद्दू, काही झालंय का? आयुष त्यांना हलवत बोलतो. काय म्हणालास? राम लगेच दुसऱ्या दिशेला पाहत डोळे पुसत बोलता. अरे, मी किती आवाज दिला दद्दू, तुमचं लक्षच नाहीये माझ्याकडे. मी शिरा घेऊ? पण पुढचे शब्द त्याचे ओठातच राहतात, कारण समोर राम उभे होते, पण त्यांचे डोळे रडून लाल झालेले आणि सुजलेले होते. दद्दू, तुम्ही रडलाय? काही त्रास होतोय का तुम्हाला? बघू दे मला, म्हणत तो त्यांच्या कपाळावर हात ठेवतो. दद्दू, ताप तर नाहीये, पण मी तरी डॉक्टरांना बोलवतो. आयु, त्याची काही गरज नाहीये, मी बिलकुल ठीक आहे. पण बरं ठीक आहे, पण मी तुमच्यासाठी शिरा आणला होता, आयुष त्यांना म्हणतो. नको, मला घेऊन जा परत, आणि प्लीज मी सांगेपर्यंत इथे येऊ नकोस. आता तूही जाऊ शकतो. रामने त्याला जवळजवळ हाकलूनच दिले होते, पण बोलताना त्यांच्या आवाजात एक जरब होती जी सहज समोरच्याला त्यांच्यासमोर झुकायला लावेल. आयुष तर खूप लहान होता. तो काहीच न म्हणता तिथून बाहेर निघून गेला. आयुष गेला याची खात्री झाल्यावर रामने रूमचा दरवाजा लावून घेतला आणि त्यांच्या फोनवरून कुणाला तरी कॉल केला. समोरून लगेच कॉल रिसीव्ह झाला. एक काम करायचंय. हां सर, बोला ना. मी तुला फोटो आणि नाव पाठवतो. त्या व्यक्तीचं आतापर्यंतचं सगळं रेकॉर्ड मला हवंय. ठीक आहे सर, काम होऊन जाईल. राम नंतर कॉल कट करता आणि त्या नंबरवर मयुरीचा फोटो सेंड करत पुन्हा खिडकीतून बाहेर पाहत कसल्या तरी विचारात हरवून जाता. अनय आज लवकर मयुरीच्या ऑफिसमधून बाहेर पडला. काल त्याच्या
स्वतःच्या ऑफिसला न गेल्याने त्याचं भरपूर काम पेंडिंगला होतं. मयुरीने त्याला जाताना पाहिलं, पण ती जास्त विचार न करता तिचं काम करत राहिली. अर्धा पाऊण तासात तो त्याच्या ऑफिसला पोहोचला तर आयुष अनयच्या केबिनमध्ये त्याची वाट पाहत होता. आयू, तू इथे काय करतोय? तुला तर शिर्केसोबत मीटिंगला जायचं होतं ना? हो जायचंय, पण तू येणार म्हणून थांबलो होतो. माझ्याजवळ काय काम आहे? दद्दूने वहिनीसाठी हे दिलं होतं. आयुष त्याच्या समोर एक पाकिट धरत बोलतो. काय आहे यात? अनय ते पाकिट हातात घेत बोलतो. माहीत नाही, पण दद्दू म्हणाले की हे उघडून नका पाहू, सरळ वहिनीच्या हातात द्यायला लाव. ठीक आहे, देईन मी. अनय ते पाकिट त्याच्या बॅगमध्ये टाकत बोलतो. येऊ मी? आयुष दरवाजाकडे जात बोलतो. अजून एक, आज ना दद्दू थोडे वियर्ड बिहेव करत होते. का माहीत नाही. तू एकदा बोल ना भाई त्यांच्याशी. बोलतो मी. आयुष मग निघून जातो. अनय त्याचं काम करून नेहमीच्या वेळी घरी निघून जातो. घरी मयुरीने जेवण वगैरे सगळं रेडी करून ठेवलेलं होतं. मग त्यांनी काहीच न बोलता जेवण उरकले. त्याला कळत होतं दुपारच्या बोलण्यावरून मयुरी त्याच्यावर जरा रागावली आहे, पण तो काहीच बोलत नाही, कारण त्याला माहीत होतं तो त्याच्या जागेवर बरोबर आहे. चुकीचं असं तो काहीच बोलला नव्हता. जेवण वगैरे आवरल्यावर मयुरीने किचनमधलं सगळं आवरून घेतलं. अर्थात अनय तिची मदत करत होताच. आवरून झाल्यावर मयुरी तिच्या रूममध्ये जायला लागली. तोच अनयने तिला आवाज देऊन थांबवलं. मयुरी, 1 मिनिट म्हणत अनय त्याच्या रूममध्ये जातो आणि लगेच परत येतो. ती बस जाणाऱ्या त्याच्याकडे पाहत असते. हे तुझ्यासाठी माझ्या जवळच्या व्यक्तीने दिलंय. तो तिच्यासमोर रामने दिलेलं पाकिट धरत बोलतो. मयुरी ते पाकिट घेत असताना तिचे हात थरथर कापत होते. हे अनयला कळत होतं, पण त्याचं कारण उमजत नव्हतं. गुड नाईट मयुरी बोलते तसं अनय त्याच्या विचारातून बाहेर येतो. 1 मिनिट मयुरी, तुला दुपारच्या माझ्या बोलण्याचा राग आला आहे का? तो तिला थांबवत बोलतो. राग असं नाही, पण काही नाही. गुड नाईट. गुड नाईट. मयुरी तिच्या रूममध्ये निघून जाते. अनयही मग त्याच्या रूममध्ये जातो. मयुरी तिच्या हातातील पाकिट तिच्या ऑफिस बॅगमध्ये ठेवून झोपून घेते. सकाळी मयुरीला लवकर जाग येते. तसं ती तिचं आवरून बाहेर येते तर अनय पण आज लवकर उठलेला असतो. तू काय करतोय? मयुरी किचनमध्ये अगदी सांभाळून चालणाऱ्या अनयला विचारते आणि सरळ किचनमध्ये घुसते. आणि आज माझा टिफिन, बोलत 2च पावलं चालल्यावर तिचा पाय घसरायला लागतो. ओ अनय, तू तेल सांडवलं आहेस का? सांभाळून, ती आता पडेल हे लक्षात येऊन अनय ओरडतो आणि पटकन तिच्याजवळ जातो, पण हीच त्याची चूक होते. अनय जवळ आलाय हे पाहून आधारासाठी मयुरी त्याचा हात पकडते, पण घाईने पटकन हात पकडल्यामुळे त्याच्या हाताला हिसका बसतो, ज्यामुळे त्याचा सगळा भार तिच्यावर येतो आणि तिचा तोल जाऊन ती खाली पडायला लागते. त्याबरोबर अनयही तिच्यावर पडायला लागतो. आता सिच्युएशन अशी असते की मयुरी खाली जमिनीवर सांडलेल्या तेलावर झोपलेली असते आणि अनय तिच्यावर, पण पडताना त्याने त्याचा हात तिच्या डोक्याखाली धरलेला असतो, तिला लागू नये म्हणून. पण त्यामुळे तो तिच्या अगदीच जवळ आलेला असतो. नुकतीच आंघोळ करून आल्याने तिचे केस ओलेच असतात, ज्यातले काही तिच्या चेहऱ्यावर आल्याने तिचा अर्धा चेहरा त्या खाली झाकला होता. पण त्या आडून दिसणारे तिचे गुलाबी ओठ, तिच्या शरीराचा येणारा सुगंध हे त्याला भुरळ घालत होते. तिने मात्र घाबरून तिचे डोळे मिटून घेतले होते. तिच्या दोन्ही हातांचा त्याच्या भोवती विळखा होता. तिने हळूच डोळे उघडले तर समोरच अनय तिला एकटक पाहत होता. त्याच्या गालाला थोडंसं पीठ लागलेलं होतं. नेहमी सेट असणारे केस आज कपाळावर रुळत होते. गोरा चेहरा आज मात्र का माहीत नाही, पण लाल झालेला होता. त्याही अवस्थेत तिला तो क्यूट वाटला. नकळत तीही त्याच्या खोल नजरेत हरवायला लागली. मयुरीच्या चेहऱ्यात हरवलेला अनय आणि त्याच्या नजरेत गुंतलेली मयुरी, दोघेही एकटक एकमेकांकडे पाहत होते. नजरेत नजर गुंतली, भावना मनी अपरिचित दाटली.
हळूच उथळ मनाचे सांगणे दूर नको जाऊस. मला तुझी आस लागली, तुझी आस लागली. खरंच तिला असं वाटत होतं की तो क्षण तिथेच थांबावा. तिच्या मनात पहिल्यांदा त्याच्याबद्दल विचार येत होते. अनय तिच्या आयुष्यात आल्यापासून तिच्या आयुष्यात झालेले अनेक बदल तिच्या नजरेसमोर तळत होते. अनय मात्र फक्त तिच्यात गुंतला होता. त्याच्या मनात कसलेच विचार नव्हते. ते बस इतकंच सांगत होतं, जोपर्यंत मन भरत नाही तोपर्यंत फक्त तिच्या त्या रूपाकडे पाहत राहा, त्याला मनात साठवत राहा. कब तक चुप बैठे अब तो कुछ है बोलना, कुछ तुम बोलो कुछ हम बोले ओ ढोलना. अचानक मयुरीचा मोबाईल वाजायला लागला. तिने कालच हे सॉन्ग ऐकून ते रिंगटोन म्हणून सेट केलं होतं. त्याच्या आवाजाने दोघेही भानावर येऊन त्यांनी एकमेकांकडे पाहिले. त्याला स्वतःच्या इतकं जवळ पाहून मयुरीने लगेच नजर फिरवली. मागे फोन अजून वाजतच होता. कब तक चुप बैठे अब तो कुछ है बोलना, कुछ तुम बोलो कुछ हम बोले ओ ढोलना. लो जीत गए तुम हमसे हम हार गए इस दिल से. लो जीत गए तुम हमसे हम हार गए इस दिल से. आया है आज लबों पे ये प्यार बड़ी मुश्किल से. इस प्यार में हमको पागल ना कर छोड़ना, हाँ छोड़ना ओ ढोलना. सॉरी ते मी तुला म्हणजे ते तू पडताना तुला ढकलायला, सॉरी म्हणजे धरायला आलो. पण अनय उठायचा प्रयत्न करत बोलतो, पण त्याचं हात तिथे सांडलेल्या तेलामुळे सटकत होते. मोठ्या मुश्किलीने तो स्वतःला सांभाळत होता. एकच मिनिट म्हणत त्याने किचनचा स्लॅब धरायचा प्रयत्न केला, पण तिथे त्याने एका छोट्या परातीत कणिक मळण्यासाठी पीठ काढून ठेवलं होतं. तीच त्याच्या हातात लागली, पण त्याच वेळी त्याचा दुसरा जमिनीला टेकलेला हात सटकला आणि ती परात मयुरीच्या डोक्यात पडणार असं दिसतंच त्याने त्याचा चेहरा तिच्या चेहऱ्याजवळ नेत तिला कव्हर केला आणि ती परात त्याच्या खांद्याला लागून खाली पडली. तिच्या खूप जवळ आल्याने त्याने डोळे मिटून घेतले होते. तू ठीक आहेस ना? जास्त जोरात नाही ना लागलं तुला? मयुरी विचारते. तिच्या आवाजातून तिला त्याच्याबद्दल वाटणारी काळजी जाणवत असते. तो एकदा तिच्या नजरेत पाहतो आणि मान हलवत बोलतो, मी ठीक आहे. सगळीकडे पीठ सांडल्याने जमिनीवरचा तेलकटपणा आता कमी झालेला असतो. अनय पटकन उठतो आणि मयुरीला हात देऊन उठवतो. ती नजर फिरवत पाहते तर सगळीकडेच पीठ आणि तेल पसरलेलं असतं. ती एक मोठा सुस्कारा सोडते आणि तिची तेलकट झालेली ओढणी बाजूला ठेवून तिथे कोपऱ्यात असलेला झाडू हातात घेत चालत अनयजवळ यायला लागते. तिला जवळ येताना पाहून अनय गोंधळायला लागतो. त्याला वाटतं त्याने केलेल्या पसारा पाहून ती चिडून त्याला मारायला येते. एक मिनिट मयुरी, तू काय करते? मग माझी काही चूक नव्हती. ते आज चुकून तेलाचा डबा हातातून निसटला आणि किचनमध्ये सगळीकडे तेल पसरलं. एवढ्याशा कारणासाठी तू मला नक्कीच मारणार नाही हो ना? मयुरी, तिला खूपच जवळ आलेलं पाहून तो जोरात ओरडत त्याचे दोन्ही हात तिच्यासमोर क्रॉसमध्ये धरत डोळे बंद करतो. अनय, डोळे उघड आणि हात खाली घे. नाही नको, मला माहीत आहे तू मला मारणार आहे. नाही मारणार, तू हात खाली घे. खरंच? तो अगदी लहान मुलासारखं तिच्याशी बोलत होता ना. खोटं. माहीत होतं मला, मी नाही उघडणार डोळे, अनय म्हणतो. मयुरी वैतागून त्याच्या बाजूला जाऊन उभी राहते आणि त्याचा कान धरून ओढते. मयुरी, काय करतेस तू? कान सोड, माझा दुखतोय तो. डोळे उघड आधी, मग सोडते, ती त्याला धमकी देत बोलते. खरंच? आता तू उघडतोय का मी? मयुरी पुढे चिडून काही बोलणार त्याआधीच तो बोलतो, नाही उघडतो म्हणत तो तिच्याकडे ओठांचा पाऊट काढून पाहतो तर ती तिच्या हातातल्या झाडूकडे इशारा करते म्हणून तो प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहतो. माझ्याकडे पाहण्यापेक्षा हा झाडू घे आणि हा पसारा साफ कर. त्याला स्वतःकडे पाहताना पाहून ती बोलते. मी करू एकटा? तो स्वतःकडे बोट दाखवत बोलतो. हो तू, कारण हा पसारा तूच केला आहे. पण हे पीठ तर चुकून सांडलं होतं ना. तू मला थोडीशी मदत तर करूच शकते प्लीज.
तो तिच्याकडे आशेने पाहतो. नाही, मला आज बाहेर जायचंय. मी त्यासाठी ऑफिसला पण सुट्टी घेतली आहे. त्याला खूप तीव्र इच्छा होत होती तिला कुठे जाणार आहे हे विचारायची, पण तिच्या बोलण्यावरूनच कळत होतं की तिला सांगायचं नाही आहे, म्हणून तो काहीच बोलत नाही. एका अर्थी तिचं जाणं योग्यच आहे. म्हणजे ती गेल्यावर आपण आपली माणसं बोलावून त्यांच्याकडून सगळं किचन साफ करून घेऊन आणि मयुरीला कळणार पण नाही असा विचार करून तो मनोमन खुश होत होता. कामचुकार अनय. त्याला गालातल्या गालात हसताना पाहून मयुरी चिडते. हसायला काय झालं? मी काय जोक सांगितला का? बस बाहेर जाणारे एवढंच तर बोलले ना. सॉरी तू जा लवकर, तुला जायला उशीर पण होत असेल ना. शिवाय माझ्यामुळे तुला आता पुन्हा एकदा फ्रेश व्हावं लागेल. तुझा ड्रेस खराब झाला. खरंच सॉरी, अनय दिलगिरी व्यक्त करत बोलतो. तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.